शरद पवार आजपासून 3 दिवस बारामती लोकसभा मतदारसंघाचा दौरा करतील। शरद पवार बारामतीमधल्या मोठ्या विजयानंतर पहिल्यांदाच बारामती मतदारसंघातल्या दुष्काळी भागाचा दौरा करतात। आज बारामतीमध्ये शरद पवारांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलंय। दुपारी शरद पवारांच्या उपस्थितीत व्यापारी परिसंवाद पार पडणार आहे। तर उद्यापासून शरद पवारांचा दुष्काळ पाहणी दौरा सुरू होणार आहे। बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळेंनी सुनेत्रा पवारांच्या विरोधात मोठ्या फरकाने विजय मिळवलेला आहे आणि या विजयानंतर शरद पवार हे पहिल्यांदाच बारामतीचा दौरा करतात। आजच्या दिवसभरात आढावा घेण्यात येईल, विविध बैठकांचं आयोजन करण्यात आलंय। तर उद्यापासून शरद पवारांचा बारामती परिसरातल्या दुष्काळी भागांचा दौरा सुरू होईल। जयदीप भगत आपल्याला माहिती देतील। जयदीप, कसा असेल शरद पवारांचा हा दौरा? नक्कीच नंदा, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये जी लढत झाली त्या लढतीकडे अख्ख्या देशाचं लक्ष लागले होते। यामध्ये सुप्रिया सुळे यांनी बाजी मारली। त्यानंतर पहिल्यांदाच शरद पवार जे आहेत ते बारामतीमध्ये येत आहेत आणि इथून पुढचे 3 दिवस शरद पवार बारामती लोकसभा मतदारसंघाचा दौरा करणार आहेत। खरं तर आज जे कार्यक्रम आहेत ते व्यापारी महासंघाची जी आहे ती परिसंवाद मेळावा आहे, त्याच्यानंतर वकिलांची बैठक आहे आणि त्यानंतर डॉक्टरांची देखील बैठक शरद पवारांनी घेतलेली आहे। खरं तर आपल्याला आठवत असेल, याच व्यापारी महासंघाने शरद पवारांना वेळ नाकारली होती। स्पष्ट शब्दात शरद पवारांनी त्यावरती नाराजी व्यक्त केल्यानंतर पुन्हा एकदा व्यापारी महासंघाने शरद पवारांचा मेळावा घेतला होता आणि आज पुन्हा एकदा याच व्यापारी महासंघाच्या व्यापाऱ्यांशी शरद पवार संवाद साधणार आहेत। आजचा अशा प्रकारे हा शरद पवारांचा दौरा असणार आहे। तर उद्या पुरंदर आणि इंदापूर तालुक्यातील जिरायती भागाचा दुष्काळी भागाचा दौरा शरद पवार करणार आहेत। तर परवा बारामती आणि दौंडमधल्या काही गावांचा शरद पवार दौरा करणार आहेत। खरं तर पाऊस सगळीकडे पडत असला तरी अद्यापही काही भागात बारामती लोकसभा मतदारसंघातल्या काही भागामध्ये अद्यापपर्यंत पावसाने दडी दिलेली आहे। शेतकरी प्रतिषेधता आहे। मागच्या वर्षी पाऊस कमी पडल्यानं यंदाच्या वर्षी दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली होती। शेतकऱ्यांना हाल सोसावे लागले होते। ज्या निवडणुका व्हायच्या आधी देखील शरद पवारांनी बारामती असेल, इंदापूर असेल, पुरंदर असेल या भागातला दुष्काळी दौरा केला होता। त्यानंतर आजपासून शरद पवार 3 दिवस बारामतीच्या दौऱ्यावरती असणार आहेत। बारामती लोकसभा मतदारसंघातल्या दुष्काळी भागाचा शरद पवार दौरा करतील। नंदा, जयदीप, अगदी थोडक्यात शरद पवारांसोबत सुप्रिया सुळेही असतील का, नवनिर्वाचित खासदार, का एकट्यानं असेल पवारांचा हा दौरा? खरं तर 2 ते 3 दिवसापूर्वी सुप्रिया सुळे बारामती लोकसभा मतदारसंघात येऊन गेल्या। त्या ठिकाणी ठिकठिकाणी स्वागत करण्यात आलं। आजचा जो सुप्रिया सुळेंचा दौरा आहे तो पुण्यातला आहे। पुण्यामधल्या विविध भागामध्ये ते दौरा करणार आहेत, पाणी दौरा करणार आहेत। अद्यापपर्यंत आजच्या दिवसामध्ये तरी सुप्रिया सुळे शरद पवारांच्या सोबत नसणार आहेत अशी माहिती सूत्रांच्या वतीनं मिळते। उद्याचा दौरा अद्यापपर्यंत आलेला नाही। कदाचित सुप्रिया सुळे शरद पवारांसोबत दौरा करू शकतात अशी जी माहिती आहे ती विश्वसनीय सूत्रांच्या आधारे मिळते, परंतु अधिकृत कुठलीही माहिती मिळाली नाही। नंदा, जयदीप, ताजे अपडेट्स या दौऱ्याबाबतचे जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।